Dear student, I am S. A. Patel sir from Govindra Junior College, Jalganji. Today we are going to see some part of vectors. That is, गेल्या तासाला आपण वेक्टर्स म्हटले कोलिनियर वेक्टर, कोप्लेनर वेक्टर, लॉ ऑफ पॅरलोग्राम, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन वगैरे पाहिले आहे. परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन कोलिनियर वेक्टरचे करूया. कोलिनियर म्हणजे पॅरलल वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स म्हणजे पॅरलल वेक्टर्स. यांना कोलिनियर वेक्टर्स म्हणतात. मग ते एकमेकाला पॅरलल असतील किंवा एकाच लाईन वरती असतील. पॅरलल तरच कोलिनियर. तर याच लाईनवरचे हे दोन वेक्टर सुद्धा कोलिनियर आहेत. ए बी बार अँड सी डी बार हे सुद्धा कोलिनियर आहे. आणि हा पी क्यू बार वेक्टर घेतला मी, पी क्यू बार वेक्टर घेतला तर ए बी बार, सी डी बार आणि पी क्यू बार हे कोलिनियर आहे. कोलिनियर वेक्टर म्हणजे पॅरलल वेक्टर. ते पॅरलल वेक्टरचे उदाहरण करता हे दोन वेक्टर पॅरलल आहेत तर दोन्हींची लांबी सारखी आहे म्हणजे मॅग्निट्यूड सारखं आहे. त्यामुळे ए बार बरोबर बी बार आपल्याला म्हणता येईल. समजा याच्यात दुप्पट ही असतील तर मी असलेलं असतं याच्यात दुप्पट हे असेल तर बी बार बरोबर 2 टाइम्स ए बार असलेलं असतं. फक्त दोन वेक्टर. आता महत्वाची प्रॉपर्टी पहा, कोलिनियर वेक्टरची प्रॉपर्टी कोणती महत्वाची. इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर then any one of them can be expressed as a scalar multiple of other vector. एक वेक्टर हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात मांडता येतो. ए बार प्लस सी बी बार इक्वल टू 0. थोडक्यात हे जर आपण इकडे घेतलं तर ए बार मायनस सी बी बार इक्वल टू 0 याला मी एम म्हटले तर 1 आणि याला एम म्हटलं तर एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात आपल्याला मांडता येतं. हे आपण कोलिनियर वेक्टरच्या स्वरूपात मांडलं. दोन वेक्टर कोलिनियर असेल तर एक वेक्टर दुसऱ्याच्या पटीमध्ये मांडता येतो. पटीमध्ये पट दुप्पट असेल, तिप्पट असेल, लिंपट असेल, 3/4 टाइम्स असेल, -1/2 टाइम्स असेल तर मायनस कसं येऊ शकेल. उदाहरणार्थ हा वेक्टर या डायरेक्शन मध्ये आणि हा वेक्टर या डायरेक्शन मध्ये तर मायनस मध्ये येऊ शकतो. आता हे दोन्ही वेक्टर सेम आहेत मॅग्निट्यूड मध्ये. हा ए बार आहे, हा बी बार आहे तर आपण ए बार बरोबर मायनस बी बार म्हणू शकतो. ए बार बरोबर मायनस बी बार कारण डायरेक्शन ऑपोजिट आहे त्यांची. मायनस मध्येच येऊ शकते. म्हणजे एक वेक्टर दुसऱ्या, आता याच्या उलट आपण असं म्हणू शकतो एक वेक्टर दुसऱ्याच्या पटीमध्ये असेल तर हे दोन वेक्टर कोलिनियर असायलाच पाहिजे. ही कोलिनियरची प्रॉपर्टी. तसं कोप्लेनरची प्रॉपर्टी. कोप्लेनर म्हणजे काय, मराठीत त्याला आपण एक प्रतलीय वेक्टर म्हणतो. एक प्रतलीय कोप्लेनर. आता याचा अर्थ एकाच प्लेन मध्ये पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ या प्लेन मध्ये असणारे वेक्टर्स असतील. समजा हा वेक्टर असेल, हा वेक्टर असेल ए बी बार, हा सी डी बार असेल, सी डी बार असेल किंवा या प्लेनला पॅरलल असणारा असा वेक्टर असा असू शकेल. या प्लेनला पॅरलल असणारा हा वेक्टर असा जाऊ शकेल या प्लेनला. कारण हे वेक्टर मी यामध्ये शिफ्ट करू शकतो. पॅरलल डायरेक्शन चेंज न करता आपण कुठेही शिफ्ट करू शकतो. मी असा शिफ्ट करू शकतो, असं शिफ्ट करू शकतो, असं शिफ्ट करू शकतो. हा डायरेक्शन चेंज न करता कसंही आपण शिफ्ट करू शकतो. तर हे या प्लेनमध्ये मी शिफ्ट करू शकतो. या प्लेनला ते परपेंडिक्युलर होईल पण इकडच्या प्लेनला मात्र ते पॅरलल असेल म्हणजे ज्या प्लेनमध्ये मी शिफ्ट करू शकतो आणि म्हणून या वेक्टरला कोप्लेनर असतात. त्या कोप्लेनर मध्ये महत्वाची प्रॉपर्टी काय, जशी कोलिनियरची प्रॉपर्टी एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात मांडता येतो तशी कोप्लेनरची महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर त्यातला एक वेक्टर राहिलेल्या दोन्हींच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतो. म्हणजे समजा जर ए बार बी बार सी बार, ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर असतील, कोप्लेनर मग एकाच प्रतलातील किंवा एका प्रतलाला पॅरलल, कुठल्याही एका प्रतलाला पॅरलल. तर उदाहरणार्थ हा खाल्ला प्लेन घेतला मी, खाली या पद्धतीने प्लेन घेतला तर असे मी त्याला वेक्टर पॅरलल घेऊ शकतो. तर हे सगळे वेक्टर कोप्लेनर आहेत. ह्या प्लेन मध्ये मी ते शिफ्ट करू शकतो. असं घेतलं तर मी या प्लेन मध्ये शिफ्ट करू शकतो. कोप्लेनर आहे. तर कोप्लेनर वेक्टर्स 3 वेक्टर कोप्लेनर असतील. कुठलेही 2 वेक्टर कोप्लेनर असतातच असतात. कारण 2 वेक्टर मधून समजा मी असे 2 वेक्टर घेतले या पद्धतीने तर हा वेक्टर मी इकडे शिफ्ट करू शकतो, हा वेक्टर इकडे शिफ्ट करू शकतो. यातून जाणारा मला प्लेन मिळतो म्हणजे या प्लेनला पॅरलल आहे किंवा या प्लेनला पॅरलल आहे म्हणून हे कोप्लेनर. 2 वेक्टर कोप्लेनर असतात सांगण्याची कोणाची आवश्यकता नाही त्या. पण 3 वेक्टर कोप्लेनर असतील ए बार बी बार सी बार तर त्यातला कुठलाही एक वेक्टर राहिलेले दोन्हींच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतो. ते सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बार. तर एक्स आणि वाय आर स्केलर्स. स्केलर्स काही वेळा तो T1 आणि T2 पण घेतात. T1 T2 घेतात, S1 S2 घेतात. where T1 T2 S1 S2 are scalars. इथपर्यंत भाग आपण गेल्या तासाला पाहिलेला आहे. आज आपण त्याच्यावरचे काही थेरम्स पाहणार आहोत. या कोलिनियर वेक्टर्स आणि कोप्लेनर वेक्टरवरचे थेरम्स आपण पाहणार आहोत. तर थेरम फर्स्ट आहे. थेरम फर्स्ट.
A bar and B bar are collinear if and only if are collinear if and only if there exists at least there exist scalars m and n, at least one of them is non-zero, at least one of them is non-zero, such that m a bar plus n b bar equal to 0. बघा काय म्हणजे माहिती त्या थेरम मध्ये टू नॉन झिरो वेक्टर्स a bar and b bar are collinear. जर a bar आणि b bar हे collinear असतील तर आपल्याला m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर म्हणता येतं. याच्या उलट m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर असेल तर a bar आणि b bar collinear आहेत आपल्याला मानता येतं. असा हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता इफ अँड ओनली इफचा भाग प्रूव्ह करायचा म्हणजे मला हा भाग प्रूव्ह करायचा समजा तर त्यासाठी मी त्याला ओनली इफ पार्ट असं म्हणतात. ओनली इफ पार्ट म्हणजे इफ अँड ओनली इफच्या पुढचा भाग म्हणजे मला काय प्रूव्ह करायचं आहे m a bar plus n b bar equal to 0. त्यासाठी दिलेलं काय बघा a bar and b bar are collinear vectors. Let a bar and b bar are collinear vectors. हे आपल्याला दिलेलं आहे collinear vectors दिलेलं आहे a bar and b bar are collinear vectors. काय प्रूव्ह करायचं मला m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर येतो दाखवायचा. त्यातले m आणि n हे स्केलर्स आहेत. आता जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर आपल्याला माहित आहे एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. देयरफॉर मग मी असं लिहू शकतो एक वेक्टर म्हणजे a bar हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल स्केलर मी t घेतला तर a bar बरोबर t b bar where t is a scalar. कशावर लिहिलं पाहिजे आताच आपण प्रॉपर्टी पाहिली कोलिनियरिटी म्हणजे गेल्या दिवसात आपण कोलिनियरची प्रॉपर्टी पाहिली ज्याच्यावर त्याचं आपण डिस्कशन केलं. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील दोन वेक्टर पॅरलल असेल तर त्याचा एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात मानता येतो. स्केलर मल्टिपल पटीमध्ये ती पट दुप्पट असेल तिप्पट असेल चौपट असेल निमपट असेल निगेटिव्ह मध्ये असेल पट तर या स्वरूपात मानता येते. a bar equal to t b bar. हेच मी t b bar इकडे घेतला a bar minus t b bar equal to 0. बघा हे कोणत्या स्वरूपात मिळाले या स्वरूपात मिळालं का which is of the type हे कोणत्या स्वरूपात मिळालं m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर. यातला m म्हणजे 1 a bar चा कोएफिशिएंट आणि n म्हणजे -3 where m equal to 1 and n equal to -3. पहिला पार्ट आपण प्रूव्ह केला. बघा काय घेतलं आपण a बार आणि b बार कोलिनियर घेतलं. त्यानंतर कोलिनियरची प्रॉपर्टी वापरली. जर दोन वेक्टर कोलिनियर असेल तर त्याचा एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. स्केलर मल्टिपल स्केलर घेतला मी t तर a बार इक्वल टू t b बार येतो. हा t b बार मी इकडे घेतला तर a बार मायनस t b बार बरोबर काय मिळालं आपल्याला 0 वेक्टर मिळालं. 0 वेक्टर लिहायला लागतं. 0 वेक्टर मिळालं. आता हे कोणत्या स्वरूपाचं आहे या स्वरूपाचं आहे का m a बार प्लस यातला m म्हणजे 1 आणि n म्हणजे -3 स्केलर आहे n म्हणजे -3 म्हणजे या स्वरूपात मिळालं. आता इफ पार्ट त्यानंतर आपण पाहू इफ पार्ट म्हणजे कॉन्व्हर्सली m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर. Let m a bar plus n b bar equal to 0 वेक्टर. आणि यामधला दोन्ही पैकी ऍटलीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो तर आपण m नॉट इक्वल टू 0 and m नॉट इक्वल टू 0. त्यांनी काय म्हटलेलं आहे ऍटलीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो मध्ये इथून म्हणजे इफ अँड ओनली च्या पुढचा भाग आपल्याला काय करायला पाहिजे या दोन्ही पैकी एक कमीत कमी एक तरी झिरो नसला पाहिजे आणि m a
बार एन बी बार इक्वल टू 0 वेक्टर असेल तर ए बार आणि बी बार आपल्याला काय नाही पाहिजे कोलिनियर. आता मी हे असं म्हणू शकतो एम ए बार बरोबर मायनस एन बी बार. एन बी बार मी राईट साईडला घेतो तर ए बार बरोबर मला काय होतं मी एम 0 नाही आहे एमची व्हॅल्यू 0 नाही त्यामुळे एमला डिवाइड करू शकतो. तर डिवाइड केलं तर मला हे असं मिळेल ए बार इक्वल टू मायनस एन अपॉन एम बी बार. आता हे कोणत्या स्वरूपाचं मिळालं बघा. हा एन स्केलर आहे एम स्केलर आहे तर एन अपॉन एम ला मी टी म्हणू शकतो किंवा मायनस एन अपॉन एम ला टी म्हणू शकतो विच इज ऑफ द टाइप. हे कोणत्या स्वरूपाचं मिळालं पहा विच इज ऑफ द टाइप ए बार इक्वल टू टी बी बार. ए बार इक्वल टू टी बी बार वेर टी इक्वल टू याचा टी म्हणजे काय टी इक्वल टू मायनस एन अपॉन एम. टी इक्वल टू मायनस एन अपॉन एम. यातला एन स्केलर आहे एम स्केलर आहे एन अपॉन एम स्केलर म्हणजे रिअल नंबर्स 2 3 4 5 वगैरे 2/3 3/4 वगैरे. तर एन आणि एम स्केलर असेल तर टी पण स्केलर आहे. आता काय दिसतं पहा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हटलाय. आता एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात असेल तर ते दोन वेक्टर कोलिनियर असायला पाहिजे. अँड हेन्स ए बार आणि बी बार आर ए बार बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. ए बार बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. ए बार आणि बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. काय काय दाखवलं पण दोन वेक्टर कोलिनियर असेल तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर येतं. हे दाखवलं पण याच्या उलट लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर असेल तर ते दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल 0 वेक्टर असेल तर ते दोन वेक्टर कोलिनियर असतात. हे आपण दाखवलं. तर याच्यावरचे आपण करावं पहा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर आपण याच्यावरचे दोन करावं करावं फर्स्ट. Corollary first. If two vectors मगाशी कोलिनियर दिले होते आता ते समजा नॉट कोलिनियर असेल ए बार आणि बी बार आर नॉन कोलिनियर म्हणजे एकमेकाला पॅरलल नाही आणि तरी सुद्धा एम ए बार प्लस एन बी बार इक्वल 0 येतं अँड एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 वेक्टर येतं. एम ए बार प्लस एन बी बार इक्वल 0 येतं. तर याचाच अर्थ इथं एम आणि एन ची किंमत 0 असणार. देन एम इक्वल टू एन इक्वल टू 0. करावं लक्षात ठेवा. बघा काय काय सांगितलंय मगाशी काय म्हणतात ए बार आणि बी बार कोलिनियर असेल ए बार आणि बी बार कोलिनियर असेल तर एम ए बार प्लस एन बी बार 0 वेक्टर येतच. पण ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर असताना सुद्धा एकमेकाला पॅरलल नसताना सुद्धा जर एम ए बार प्लस एन बी बार 0 वेक्टर येत असेल तर यावेळेला एम आणि एन ची व्हॅल्यू 0 असणार पाहिजे. मगाशी एम आणि एन ची व्हॅल्यू पण 0 घेतलेली नव्हती. इथे एम आणि एन ची व्हॅल्यू काय आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. आता हे जर आपल्याला याचं काय प्रूफ तुम्ही नाही फक्त लक्षात ठेवलं तरी पण तरी पण मी प्रूफ देतो. त्यांनी हे प्रूफ करायसाठी दिलेले काय पण एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 वेक्टर. एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 वेक्टर. आता मी काय म्हणतो यामधलं एकाची व्हॅल्यू प्रूव्ह करायची एम इक्वल टू एन इक्वल 0 मी म्हणतो एम नॉट इक्वल टू 0. सपोज एम नॉट इक्वल यावर आपल्याला काय पहा एम ए बार इक्वल टू मला येईल मायनस एन बी बार. सपोज एम नॉट इक्वल टू 0 त्यांनी दोन्ही 0 येतात दाखवायचे एम नॉट इक्वल 0 काय होतं बघा तर डिवाइडिंग बाय एम एम न डिवाइड केलं तर आपल्याला ए बार इक्वल टू मायनस एन डिवाइड बाय एम इंटू बी बार मिळेल. एम 0 नाही तर एम न डिवाइड करू शकतो तर ए बार इक्वल टू मायनस एन अपॉन एम इंटू बी बार. काय हा स्केलर आहे एन अपॉन एम स्केलर आला मायनस एन अपॉन एम स्केलर. आता एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात आला. आता एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात असेल तर हा याला पॅरलल असेल पाहिजे कोलिनियर
बार किंवा ए बार पॅरलल टू बी बार बोलू शकता. पॅरलल म्हणजेच कोलिनियर, परंतु आपल्याला त्यांनी दिले नॉन कोलिनियर which contradicts, जे विसंगत आहे which contradicts the given. म्हणजे आपण काय घेतल्यामुळे चुकी झालं, m नॉट इक्वल टू 0 घेतल्यामुळे आपलं जे दिलेलं आहे ते चुकी झालं. ए बार आणि बी बार, ए बार पॅरलल टू बी बार which contradicts the given, which contradicts the given. म्हणजेच काय असलं पाहिजे मग, and therefore m not equal to 0 is wrong. हे चुकीचं असलं पाहिजे. आपण जे घेतलं m not equal to 0, m not equal to 0 घेतल्यामुळे काय आलं, ए बार आणि बी बार एकमेकाला पॅरलल आले. पॅरलल म्हणजे कोलिनियर आले, पण त्यांनी तर दिले नॉट कोलिनियर, जे चुकीचं आलं. ते m not equal to 0 is wrong. म्हणजेच काय ना, m equal to 0. Similarly, we prove n equal to 0. याच पद्धतीने n not equal to 0 घ्या, n ने डिवाइड करा. आता b बार वर काय n ने डिवाइड करा, मग मायनस n ने डिवाइड करा. n ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला b बार इक्वल टू मायनस m बाय n a बार मिळेल. म्हणजे a बार b बार पॅरलल बनेल, जे दिलेल्याशी विसंगत आहे, कॉन्ट्राडिक्ट्स. म्हणजेच n नॉट इक्वल टू 0 घेतलं ते चुकीचं आहे. म्हणजे n इक्वल टू 0 असेल. म्हणजे m पण 0 पाहिजे आणि n पण 0 पाहिजे. आणि सेकंड corollary number 2. If a bar and b bar are non-collinear, a bar and b bar are non-collinear, हे दोन्ही नॉन कोलिनियर आहेत, and m a bar plus n b bar is equal to p a bar plus q b bar, p a bar plus q b bar, then हा असा असेल. त्याची काही प्रूफची काही आवश्यकता नाही, करोलरीची प्रूफची काही आवश्यकता नाही. करोलरी 1 करोलरी 2 त्यांच्या दोन्हीची प्रूफची काही आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवा. आता इथं पहा, m a bar plus n b bar equal to p a bar plus q b bar असेल आणि m a bar आणि b bar कोलिनियर असतील, म्हणजे पॅरलल असतील, then m must be equal to p, and n equal to q. हे झालं कोलिनियर. आता कोलिनियरच्या संदर्भातलाच एक थेरम आपण घेऊया इथं, कोलिनियर थेरम. तर आता कोप्लेनरची डेफिनेशन आपण गेल्या वेळेला पाहिलेले आहे. वेक्टर्स लाइंग इन द सेम प्लेन और पैरेलल टू द सेम प्लेन. कोप्लेनरची प्रॉपर्टी पण आपण बघितलेली आहे. जर तीन वेक्टर कोप्लेनर असतील, म्हणजे एका प्रतलातले असतील किंवा कोणत्या तरी एका प्रतलाला पॅरेलल असतील, तर त्यातला एक वेक्टर राहिलेल्या दोन्हींच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतो. तर लिनियर कॉम्बिनेशनची डेफिनेशन पण आपण गेल्या कसं घेतलं. लिनियर कॉम्बिनेशन a bar and b bar are vectors, x and y are scalars, then xa bar plus yb bar याला a bar आणि b bar चं लिनियर कॉम्बिनेशन होतं. xa bar plus yb bar इज कॉल्ड, हे लिनियर आहे, कुठे स्क्वेअर वगैरे दिसत नाही, लिनियर आहे. कॉम्बिनेशन ऑफ a bar, कशा कॉम्बिनेशन आहे, a bar आणि b, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ a bar आणि b bar म्हणतात. म्हणजे दोन वेक्टर, तीन वेक्टर कोप्लेनर असतील, a bar b bar c bar, तर त्यातला एक वेक्टर राहिलेल्या दोन्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतो. ही कोप्लेनरची प्रॉपर्टी आहे. यानंतर आपण पाहू थेरम नंबर 2. Theorem 2. A bar and b bar are non-collinear vectors. A bar and b bar are non-collinear vectors. Non-collinear vectors. A vector R bar is coplanar. A vector R bar is coplanar with A bar and B bar if and only there exists a unique scalars. If and only there exists a unique scalars T1 and T2,
such that r bar equal to t1 a bar plus t2 b bar. r bar equal to t1 a bar plus t2 b bar. काय म्हणजे मग a bar आणि b bar आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. तर नॉन झिरो पण दिलं पाहिजे, तर नाही दिलं तरी पण चालतं. नॉन झिरो, नॉन कोलिनियर नॉन झिरो आहे. देन एनी वेक्टर आर बार कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. ए बार आणि बी बारच्याच प्लेन मधला वेक्टर मी आर बार घेतला तर तो मला या ए बार आणि बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतो आणि तो एकमेव वेक्टर्स म्हणता येतो. म्हणजे तीन वेक्टर हे कोप्लेनर झाले. समजा ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहेत, पहिल्यांदा आर बार त्यांच्याच प्लेन मधला आला म्हणजे तिन्ही वेक्टर कोप्लेनर झाले. तर आपल्याला एक वेक्टर राहिलेल्या दोन्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात एकमेव पद्धतीने मांडता येतो. एकमेव पद्धतीने युनिकनेस हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं. तर हेच एक्झाम्पल जुन्या याच्या पुस्तकामध्ये आपल्याला कसं होतं बघा. इफ ए बार अँड बी बार आर, हाच थेरम असा सुद्धा विचारू शकेल. इफ ए बार अँड बी बार आर एनी, हे इफन ओनलीच्या स्वरूपात आता विचारले. जुन्या पुस्तकामध्ये असं होतं ए बार अँड बी बार आर एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स, then any vector r bar in space can be uniquely expressed as r bar equal to t1 a bar plus t2. हा तर जरा या पद्धतीने विचारतो जुन्या पुस्तकामध्ये. फक्त त्या नवीन पुस्तकामध्ये इफ अँड ओनली इफच्या स्वरूपात मांडलेलं आहे. म्हणजे मला काय करायचं, पहिल्यांदा ए बार आणि बी बार हे काय दाखवायचे, नॉन कोलिनियर वेक्टर्स घ्यायचे आहेत. आर बार त्यांच्या प्लेन मध्ये वेक्टर घ्यायचा आहे आणि मला हे प्रूव्ह करायचं आहे. आणि कॉन्व्हर्सली मध्ये हे घ्यायचं आहे, आर बार इक्वल टू t1 a bar प्लस t2 b bar. हा युनिकनेस मध्ये दाखवायचा, म्हणजे एकमेव मिळतो हे दाखवायचं कॉन्व्हर्सली. तर ओनली पार्ट मध्ये आपण बघूया आता काय म्हणतो पहा. ए बार आणि बी बार आर एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर म्हणजे एकमेकाला पॅरलल नाही. तर अवकाशामध्ये म्हणजे असे कोणते वेक्टर असतात, असे दोन वेक्टर्स आहेत नॉन कोलिनियर, असे वेक्टर्स आहेत नॉन कोलिनियर. तर अवकाशामध्ये असा एक वेक्टर या दोन्हींना बांधणारा मिळतो. ह्या दोन्हींना बांधणारा म्हणजे या दोन्हींच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात एकमेव वेक्टर आपल्याला मिळतो. अवकाशात एकमेव वेक्टर मिळतो आणि तो आपल्याला या पद्धतीने r bar equal to t1 a bar plus t2 b bar, where t1 and t2 are scalars. मग या वेक्टरच्या प्रमाणात t1 आणि t2 च्या किमती बदलतील. समजा हा a bar आहे, हा b bar आहे, तर इथला वेक्टर आपल्याला 2a bar plus 3b bar मिळेल. किंवा हा वेक्टर असा असेल, समजा हा वेक्टर आपल्याला a bar plus 5b bar मिळेल. या t1 आणि t2 च्या फक्त बदलेल, पण तो एकमेव वेक्टर मिळतो. या दोन्हीला बांधणारा एकमेव वेक्टर मिळतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा आपण बघूया ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्ट यामध्ये काय घ्यायचं, ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर वेक्टर घ्यायचं आणि आर बार हा त्यांच्या प्लेन मधला वेक्टर घ्या. लेट यासाठी डायग्राम काढा. डायग्राम मध्ये काय करायचं, आपण हा ए बार वेक्टर असेल ना, ओ ए बारला आपण ए बार म्हणूया, ओ ए बारला ए बार. ओ बी बारला आपण बी बार म्हणूया, ओ बी बारला आपण बी बार म्हणूया. हे दोन वेक्टर येते आणि यांच्याच प्लेन मध्ये वेक्टर कुठला आहे पहा, आर बार हा कोप्लेनर विथ ए बार आणि बी बार. ओ आर बारला समजा आपण हा आर घेतला तर ओ आर बारला आपण आर बार हे दिलेले आहे आपल्याला. लेट ए बार इक्वल टू ओ ए बार, बी बार इक्वल टू ओ बी बार, बी एनी टू वेक्टर्स, ए बार बरोबर ओ ए बार म्हटलं, बी बार बरोबर ओ बी बार म्हटलं.
त्यानंतर आपण त्यांच्याच प्लेन मधला आर इज टू प्लेनर विथ ए बार एंड बी बार दिले अँड लेट आर बार इक्वल टू ओ आर बार बी अ वेक्टर coplanar with a bar and b bar. a bar आणि b बारच्याच प्लेन मधला वेक्टर मी r बार घेतला. त्यानंतर काय करायचं बघा, या r मधून oa ला पॅरलल असणारे लाईन सेगमेंट काढा. r मधून ob ला पॅरलल असणारे एक लाईन सेगमेंट काढा. याला आपण याला म्हणलं, याला m म्हणलं. ड्रॉ RL parallel to OB, RL parallel to OB, RL आपण OB ला पॅरलल काढलं आणि RM OA ला काढलं and RM parallel to RM बाह्य रेषा काढा. RM कशाला पॅरलल आहे? OA. RM parallel to OA, RM OA ला पॅरलल काढलं. आता हे याला नियम आवश्यक वाटतं. आता इथं OL बार आणि OA बार बघा, OL बार हा वेक्टर असा आहे आणि OA बार पण हा वेक्टर एकाच लाईनवर वेक्टर आहे, त्यांना आपण कोऑर्डिनेट वेक्टर म्हणतो. and therefore OL बार and OA बार also हे कोऑर्डिनेट आहे. तसंच OM बार आणि OB बार also OM बार and OB bar are collinear numbers. म्हणजे हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत, एकाच रेषेवरचे असतील किंवा एका रेषेला पॅरलल असणारे वेक्टर कोलिनियर. सो OM बार जे हा वेक्टर OM बार आणि OB बार हे एका रेषेवरचे वेक्टर्स आहेत, त्यामुळे ते पण एकमेकाला पॅरलल असतील. आणि आताच आपण पाहिले कोलिनियरची प्रॉपर्टी, जर दोन वेक्टर एकमेकाला कोलिनियर असतील, जर दोन वेक्टर एकमेकाला कोलिनियर असतील म्हणजे पॅरलल असतील, तर त्यातला एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. तसं इथे आता हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत, OL बार OL बार. मग मला असं म्हणता येईल OL बार इक्वल टू T1 टाइम्स OA बार, त्यातला T1 स्केलर. आणि OM बार मला कसं म्हणता येईल पहा, OM बार इक्वल टू T2 टाइम्स OB बार. हे असं का म्हटलं? OL आणि OA कोलिनियर आहे, OM आणि OB कोलिनियर एका रेषेवरचे किंवा एका रेषेला पॅरलल असणारे वेक्टर आहे. जर दोन वेक्टर कोलिनियर असेल तर त्यातला एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो, एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. दॅट इज इक्वल टू T1 OA बारला आपण आताच म्हटलंय, OA बारला A बार म्हटलंय, T1 A बार आणि OB बारला T2 B बार. म्हणजे हा झाला OL बार आणि हा झाला OA बार. आता O पाहिजे पॅरलल टाकलं, OLRM चं ऑब्झर्वेशन करा. OLRM हा कसला म्हणतो, काय म्हणतो बघ त्याला? याला समांतर ही आहे, याला समांतर ही आहे, त्याला समांतरभुज चौकोन मिळेल. नऊ क्वाड्रिलॅटरल OLRM is a parallel. हा आपल्याला काय मिळाला? समांतरभुज चौकोन मिळाला OLRM. आणि गेल्या तासाला आपण समांतरभुज चौकोनाचा नियम पाहिलेला आहे वेक्टर मध्ये, वेक्टर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. समांतरभुज चौकोनाच्या बाजूवरील वेक्टरची बेरीज म्हणजे OL बार आणि OM बार हे आपल्याला किती येते? त्याच्या कर्णावरचे त्या दोन्हीची बेरीज कर्णावरचा वेक्टर आहे. म्हणजे OL बार A बार असेल, OM बार B बार असेल तर OR बार A बार प्लस B बार येतो. हे आपण गेल्या तासाला आपण पाहिले लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. and therefore by law of parallelogram गेल्या तास आपण पाहिलेलं आहे law of parallelogram. OR बार इक्वल टू OL बार प्लस OM OL बार प्लस OL बार. OL बार आपण काढलेलं आहे. समजा याला आपण इथं 1 असं म्हटलं असेल, सपोज इफ वी टेक दिस टू एज 1 त्या दोन्हीला OL बार आणि OM बारची व्हॅल्यू ठेवा. दॅट इज इथे आपल्याला T1 A बार प्लस T2 B बार आणि OR बार म्हणजे R. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला
आर बार इक्वल टू T1 बार प्लस T2 बार. परत एकदा पहा काय काय घेतलं आपण ए बार बरोबर ओ बार घेतलं, बी बार बरोबर ओ बी बार घेतलं. नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर म्हणजे एकमेकाला समांतर नाहीत, म्हणजे कुठेतरी छेदतात, ते तर छेदतात, आपण ओ ठिकाणी छेदते तसं दाखवले. कोलिनियर नाहीत म्हणजे ते एकमेकाला कुठे छेदतात तसं दाखवलं कोलिनियर. आता आर बार यांच्याच फ्रेम मधला एक वेक्टर घेतलाय, आर बार त्यांच्याच फ्रेम टू आर बार घेतला. त्यानंतर आर मधून मी दोन लाईन्स मध्ये पॅरलल करणार आहे, आर एम आणि आर एल. आर एम पॅरलल टू आर एल पॅरलल टू बी, आर एल पॅरलल टू आर एम पॅरलल टू ओ ए. त्याला ओ ए ला पॅरलल करणार. आता ओ एल आणि ओ ए बार बघा, ओ एल आणि ओ ए बार हे एका रेषेवरचे म्हणजे कोलिनियर वेक्टर असतात. तर ओ एल बार हा ओ ए बारच्या T1 च्या स्वरूपात म्हणता येतो, म्हणजे स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. तसंच ओ एम बार हा ओ बी बारच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात म्हणता येतो. ते स्केलर्स आपण T1 आणि T2 घेतले. इथं पाठवले T1 आणि T2 आर स्केलर्स, वेअर T1 T2 आर स्केलर्स. शेवटी लिहिलं जाते T1 T2 आर स्केलर्स, T1 T2 आर स्केलर्स. त्यानंतर ओ एल आर एम हा चौकोन तयार, समांतरभुज चौकोन तयार झाला. तर फक्त समांतरभुज चौकोनाचा नियम वापरायचा वेक्टर मधला. तर वेक्टर समांतरभुज चौकोनामध्ये बाजूवरील वेक्टर्स लगतच्या, कोणते दोन लगतच्या बाजूवरील वेक्टरची बेरीज, दोन लगतच्या बाजूवरील वेक्टरची बेरीज तिथूनच सुरुवात होणाऱ्या कर्णा इतकी असते. म्हणजे ओ एल बार प्लस ओ एम बार इक्वल टू ओ आर बार म्हणता येतं. म्हणजे ओ आर बार इक्वल टू ओ एल बार प्लस ओ एम बार. ओ एल बार आणि ओ एम बारच्या खाली ठेवला पहिला पार्ट. आता आपण पाहणार ए पार्ट, स्क्रीनशॉट घ्यायचा. त्यानंतर आपण ए पार्ट, इफ पार्ट. ई पार्ट मध्ये काय दाखवायचं तुम्हाला, फक्त युनिकनेस, एकमेव असतो तसं दाखवायचं फक्त. इफ पार्ट किंवा त्याला तुम्ही युनिकनेस म्हणा. युनिकनेस एकमेव. त्याला तुम्ही पाहता तिथं पण टू म्हटलं असेल, त्याला टू म्हटलं असेल तर परत ते पर्याय म्हणून घ्या. आर बार इक्वल टू परत मांडून घेतलं मी T1 ए बार प्लस T2 बी बार. हे आपल्याला दिलेलं दोन आहे असं म्हणतात. मी आणखीन एखादा वेक्टर आपल्याला त्यांनी एकच मिळतो, एकमेव वेक्टर्स मिळतो असं दाखवून सांगितलं. मी अजून एखादा वेक्टर मिळतो असं घेऊया. इफ पॉसिबल लेट आर बार इक्वल टू, जर शक्य असेल तर मला अजून एक वेक्टर मिळतो असं घेऊया. आपण बघूया काय होतं. आर बार इक्वल टू S1 ए बार प्लस S2 बी बार. त्याला तुम्ही 3 म्हणा. फिर S1 S2 आर, S1 S2 आर स्केलर्स. मला अजून एखादा वेक्टर असं घेतो आर बार बरोबर S1 ए बार प्लस S2 बी बार घेतो असं आपण मांडलं की पॉसिबल लेट समजा. आता मला फक्त एवढं प्रूव्ह केलं तर चालेल का, हा S1 म्हणजे T1 आहे आणि S2 म्हणजे T2, म्हणजे एक आणि एकमेव मिळतो असं दाखवायचं. फ्रॉम 2 and 3, फ्रॉम 2 and 3 किंवा 2 - 3 घेतला आपण तर काय होणार 2 - 3. 2 मधून 3 वजा केला तर आर बार मायनस आर बार झिरो वेक्टर. इथे काय पहा T1 - S1 इंटू ए बार प्लस T2 - S2 इंटू बी बार. कॉमन घेतलं बी बार. नाही तर आर बार मायनस आर बार इक्वल टू 0 वेक्टर्स, इक्वल टू 0 वेक्टर्स. बघा काय तुम्ही वजाबाकी केली. T1 - S1 इंटू ए बार बाहेर घेतलं, T2 - S2 यातलं बी बार बाहेर घेतलं, आर बार मायनस आर बार 0 घेतलं. आता हे कोणत्या स्वरूपाचं आहे पहा, एम ए बार प्लस एम बी बार एन बी बार इक्वल टू 0. एम ए बार हे या स्वरूपाचं आहे. याला मी तात्पुरतं एम म्हटलं, याला मी तात्पुरतं एन म्हटलं. आणि आताच आपण करावलेली सेकंड बघितली, करावलेली फर्स्ट बघितली. इफ ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर, if a bar and b bar are non-collinear and m a bar plus n b bar equal to 0 vector. करावलेली फर्स्ट मध्ये आपण भेटले पहा m a bar plus n b bar equal to 0 vector. a bar and b bar are non-collinear, non-collinear आहे आणि तरी सुद्धा हा हे m a bar plus n b bar 0 vector असेल तर यामध्ये यांची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आता
आता इथे ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर दिले, बट ए बार बी बार आपल्याला दिले याच्यामध्ये, ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर, बट ए बार and b bar are non-collinear. A bar and b bar non-collinear. आता a bar and b bar non-collinear असतील तर याचा अर्थ t1 minus s1 ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. t1 minus s1 must be equal to 0 and t2 minus s2 must be equal to 0. यामध्ये n equal to 0 आपण करावलेली फर्स्ट इथे पाहतो. जर a bar plus nb bar equal to 0 मध्ये a bar आणि b bar जर non-collinear असतील तर यामध्ये याची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे. म्हणजे t1 minus s1 ची व्हॅल्यू 0, t2 minus s2 ची व्हॅल्यू 0. याचा अर्थ t1 बरोबर s1 असायला पाहिजे आणि t2 बरोबर s2 असायला पाहिजे. म्हणजे हा नंतरचा वेक्टर दुसरा तिसरा काही नसून पहिला असेल. हेन्स द युनिकनेस. अशा पद्धतीने आपण याचं एकमेव सिद्ध केलं. युनिकनेस म्हणजे दुसरा वेक्टर मिळू शकत नाही, एकाच वेक्टर त्या प्लेनमध्ये मिळू शकतो जो या दोन्हीला बांधू शकतो, लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात व्यक्त करता येतो. 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर त्यातला एक वेक्टर राहिलेल्या दोन्हीच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात व्यक्त करता येतो. आपण इथं पाहिलेलं आहे. इथं आपलं थेरम प्रूव्ह झालेलं आहे. यानंतर याच्यावरच आपण 2 करावं सांगूया. आता आपण जे पाहिलं थोडक्यात आपल्याला असं पण म्हणता येतं. समजा असं असेल, एक शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, एम ए बार प्लस एम बी बार बरोबर 0 वेक्टर असेल तर याच्या 3 पॉसिबिलिटीज आपल्याला सांगता येतात. काय काय पाहिजे? एक तर एम आणि एम ची व्हॅल्यू 0 पाहिजे. एम इक्वल टू एन इक्वल टू 0 तर हा 0 वेक्टर होऊ शकतो. किंवा ए बार प्लस बी बार, ए बार इक्वल टू बी बार इक्वल टू 0 वेक्टर पाहिजे. ए बार इक्वल टू बी बार इक्वल टू 0 वेक्टर पाहिजे. आता हे दोन्ही पण नसतील, यामध्ये यांची व्हॅल्यू पण 0 नाही, ए बार आणि बी बार असेल तर ए बार आणि बी बार हा पॅरलल असतो. ए बार आणि बी बार पॅरलल असतात. या 3 कंडिशन्स असतात. तर त्यातली ही कंडिशन आपण बघितलेली आहे, ही कंडिशन बघितली. या कंडिशनचा काय आपल्या याच्यामध्ये विचार झालेला नाही, आपल्या पुस्तकामध्ये दिलेला नाही, पण हे सुद्धा असू शकतं. समजा ए बार आणि बी बार दोन्ही 0 वेक्टर असेल तर 2 into 0 वेक्टर प्लस 3 into 0 वेक्टर कधी 0 वेक्टर येऊ शकतं. आता ए बार आणि बी बार नॉन झिरो म्हटले पहिल्यांदा, नॉन झिरो आणि नॉन कोलिनियर असेल म्हणजे पॅरलल पण नाही, मग हेच असेल एम इक्वल टू एन इक्वल टू. आणि पॅरलल असेल तर दोन्हीपैकी एम इक्वल टू एन इक्वल टू 0 असं जाऊ शकेल. पॅरलल नसतील तर एम इक्वल टू एन इक्वल टू 0 किंवा पॅरलल असतील तरच आपल्याला एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 म्हणतात. तर याच्यावर करायला आपण बघूया थेरम 2 नंतर. तो तुम्ही थेरम 3 म्हणा यानंतर पडतो. थेरम 3 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार. आता कोलिनियर पहिला पण आता कोप्लेनर. 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर if and only if there exists a non-zero linear combination. There exists a non-zero linear combination. If and only if there exists a non-zero linear combination. Non-zero linear combination. XA bar plus 5B bar 3 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन प्लस झेड बार इक्वल टू 0 वेक्टर विथ एक्स वाय झेड इज नॉट इक्वल टू 0 0 0 म्हणजे सायमल्टेनियस. पण त्यांनी काय सांगितलं पहिल्यांदा, तर 3 वेक्टर ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर असेल तर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 वेक्टर येऊ शकतं. पण त्यामध्ये 3 पैकी कमीत कमी एकतरी वेक्टर नॉन झिरो पाहिजे, म्हणजे 3 वेक्टर 0 येणार. आणि दुसऱ्यामध्ये हे असेल आणि 3 पैकी एक वेक्टर नॉन झिरो असेल तर ते 3 वेक्टर कोप्लेनर असतात. तर सर्वप्रथम आपण ओनली इफ पार्ट घेऊया. ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्ट
म्हणजे आपल्याला हे दिलेलं घ्यायचं आणि याचा हा पार्ट हे प्रूव्ह करायचं एक्स बार प्लस वाय बार प्लस झेड बार इक्वल टू 0 येतो आणि त्याचं सोल्युशन की ज्याच्यामध्ये एक तर व्हॅल्यू 0 येत नाही हे दाखवायचं आपल्याला तिन्ही 0 नाही नॉट सायमल्टेनियसली 0 असं आपल्याला दाखवायचं ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर वेक्टर्स अजून ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर वेक्टर्स सुरुवातीला आपण अजून केलं ए बार बी बार कोप्लेनर वेक्टर तर केस फर्स्ट घेतली केस फर्स्ट आता हे तीन वेक्टर कोप्लेनर आहेत एका प्लेन मध्ये आहेत किंवा एका प्लेनला पॅरलल आहेत त्यातले कुठले तरी दोन पहिल्यांदा कोलिनियर घेऊया आणि दुसऱ्या केसमध्ये आपण कुठलेच कोलिनियर नाही म्हणजे कोलिनियर म्हणजे आता असं जाऊ शकेल ना एक वेक्टर असा आहे या प्लेन एक वेक्टर असा आणि दोन वेक्टर असं जाऊ शकेल कोलिनियर पहिली केस आपण अशी घ्यायची आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय घ्यायचं कुठलंच कोलिनियर तर केस फर्स्ट यातली केस फर्स्ट घ्यायचं सपोज any two of A bar, B bar and C bar are collinear. आता त्यात तुम्ही A bar, B bar घेतलं चालतं B bar, C bar घेतलं चालतं कुठले घ्या सपोज any two of A bar, B bar, C bar are collinear. Say मी A bar आणि B bar A bar आणि B bar तर A bar आणि B bar हे collinear घेतले मी तीन वेक्टर दिलेत कोप्लेनर एकाच होतं ते तीन वेक्टर दिले त्यातले दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल घेतले मी ए बार आणि बी बार आता ए बार आणि बी बार पॅरलल असेल तर आपल्याला पॅरललची कंडिशन काय ए बार इक्वल टू टी बी बार ए बार इक्वल टू टी बी बार आता हेच मला आपल्याला म्हणता येतं किंवा एक आपल्याला हेच किंवा त्याचं लिनियर कॉम्बिनेशन कसं स्वरूपात म्हणता येतं जर दोन वेक्टर कोलिनियर असेल असं जर चालतं किंवा लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात आपल्याला कसं म्हणता येतं पहा जर दोन वेक्टर कोलिनियर असेल तर एक्स ए बार प्लस वाय बी बार मस्ट बी इक्वल टू 0 वेक्टर एक्स ए बार प्लस वाय बार ते आपण पाहिले टू वेक्टर्स ए बार आणि बी बार कोलिनियर असेल तर एक्स ए बार प्लस वाय बार इक्वल टू 0 वेक्टर आता हेच मी असं लिहू शकतो का दॅट इज एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस किंवा प्लस 0 सी बार कारण सी बार हे आपल्याला मी 0 ने मल्टिप्लाय केलं इक्वल टू 0 वेक्टर असं म्हणता येईल म्हणजे तिथं सोल्युशन काय मागवा एक्स वाय 0 एक 0 आहे पण एक्स आणि वाय 0 नाही तिन्ही 0 नाही कोण सांगितलं दाखवायसाठी दॅट इज एक्स वाय 0 इज द सोल्युशन सेट इज द सोल्युशन फॉर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 पहिल्या पार्ट मध्ये मी काय म्हटलं दोन वेक्टर कोलिनियर आहेत कोलिनियर म्हणजे पॅरलल म्हणजे ए बार पॅरलल टू बी बार थोडक्यात ए बार पॅरलल टू बी बार हे थोडक्यात असं तर दोन वेक्टर पॅरलल असतील तर एक वेक्टर स्केलरच्या स्वरूपात आपण म्हणता येतो किंवा त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर येतं एक्स ए बार प्लस वाय बार इक्वल टू 0 वेक्टर आता हेच मी असं म्हणू शकतो एक्स ए बार प्लस वाय बार प्लस 0 सी बार इक्वल टू 0 म्हणजे यातलं एक्स आणि वाय हे 0 नाही फक्त झेड त्यातला 0 झाला तिन्हीच्या तिन्ही 0 नको म्हणजे तिन्हीच्या तिन्ही एक्स वाय झेड नॉट इक्वल टू 0 0 0 एखादा 0 असेल तर चालतं पण तिन्ही 0 नको म्हणजे कमीत कमी एक तरी नॉन 0 पाहिजे तर ते एक्स आणि वाय आपल्याला नॉन 0 पाहिजे तर केस सेकंड मध्ये सपोज नो एनी वेक्टर ऑफ A bar, B bar, C bar are collinear. तिन्ही पैकी कुठलेच वेक्टर कोलिनियर आहे पण काय म्हणते त्यांनी आपल्याला दिले A bar, B bar, C bar are कोप्लेनर नो A bar, B bar, C bar are कोप्लेनर हे त्यांनी दिलेलं आहे आता C bar हा A bar आणि B bar शी कोप्लेनर असेल तर आपण कोप्लेनरची प्रॉपर्टी वापरा जर तीन वेक्टर कोप्लेनर असेल तर त्यातला एक वेक्टर
दुसऱ्याच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात म्हणता येतो एक्स ए बार प्लस वाय बी बार. कशाची प्रॉपर्टी? If three vectors are coplanar, coplanarity property, then any one of them can be expressed as a linear combination of other two vectors. तर c bar equal to x a bar. आता हेच मी असं करू शकतो. That is x a bar plus y b bar minus 1 c bar हे c bar इकडे येतं equal to 0 वेक्टर. आता इथे पाय x y आणि -1 त्याचा सोल्युशन साठी that is x y minus 1 is the solution for x a bar plus y b bar plus z c bar equal to 0. तर हा झाला ओनली पार्ट मध्ये दोन केसेस. पहिल्या केस मध्ये दोन वेक्टर पॅरलल घेतले, दुसऱ्या केस मध्ये कुठलाच वेक्टर एकमेकाला पॅरलल नाही. पण आपल्याला दिलेले तीन वेक्टर कोप्लेनर असेल तर एक वेक्टर दोन्हीच्या कॉम्बिनेशनच्या स्वरूपात म्हणता येतो. ते कॉम्बिनेशन मी इकडे घेतलं तर 1 c बार येतं. तर x y -1 इज द सोल्युशन फॉर x a bar plus y bar plus z c bar equal to 0. आता यातला स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आपण इफ पार्ट बघूया. इफ पार्ट मध्ये काय दिलं तुम्हाला x a bar plus y b bar plus z c bar equal to 0. इफ पार्ट इफ पार्ट मध्ये काय दिलं बघा आपल्याला यातलं आता हे दिलेलं आहे x a bar plus y b bar plus z c bar equal to 0 हे दिलं. तर सपोज एनी वन ऑफ x y z इज नॉन झिरो. यातलं कुठलं तरी एक नॉन झिरो म्हणा. सपोज एनी वन ऑफ x y z is non-zero. से समजा आपण असं म्हणूया z is not equal to 0. नॉन झिरो म्हणजे नॉन झिरो आपण z is equal to नॉन झिरो आहे. तिन्हीपैकी एक तरी नॉन झिरो म्हणतो घ्यायला घेता असं सांगितलं. तर तिन्हीपैकी एक तरी नॉन झिरो त्यातलं मी z नॉन इक्वल टू 0 घेतलं. तर आपल्याला z c बरोबर असेल पहा -x a bar -y bar. तर z ची व्हॅल्यू 0 घेतली नाही, 0 येणार नाही म्हणजे तर z ने डिवाइड करू शकतो आपण. z ने डिवाइड करू शकतो. therefore c bar equal to -x upon z a bar -y upon z. आता पहा हा x upon a जो पार्ट आहे x upon a पार्ट त्याला मी t1 म्हटलं. x upon z त्याला मी t1 म्हटलं. जर समजा हा पार्ट आहे या पार्टला मी हा t1 म्हटलं आणि या पार्टला मी समजा t2 म्हटलं. तर काय झालं पहा c bar equal to t1 a bar plus t2 b bar. म्हणजे एक वेक्टर राहिलेले दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या सोबत म्हणता आलं. म्हणजे जे तीन वेक्टर काय असायला पाहिजे कोप्लेनर असायला पाहिजे. and hence c bar is expressed as linear combination of a bar and b bar, and therefore a bar b bar c bar are coplanar. A bar b bar c bar are coplanar. A bar b bar c bar are coplanar. तर या अंतराच्या वर्षी दोन करायला लिहूया आपण. फक्त करायला लिहून घ्या आणि मग नेक्स्ट टाइम आपण 3D च्या बनवू. हे लिहून घेतलं अशाप्रमाणे याच्या पाठीमागची जी प्रॉपर्टी झाली मगाची युनिकनेसची प्रॉपर्टी वगैरे ती इम्पॉर्टंट आहे. करून ठेवायचं, त्याचं प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ पण बघून ठेवा. यानंतर याच्या वर्षी दोन करायला बनवूया. corollary first. If three vectors a bar b bar c bar, if three vectors a bar b bar c bar are coplanar नॉन कोप्लेनर मतलब आर माशी कोप्लेनर आपण टर्म बघितलं. आता इथे नॉन कोप्लेनर आर नॉन कोप्लेनर and x a bar plus y b bar plus z c bar
इक्वल टू झिरो वेक्टर. आता कोप्लेनर असेल तर लिनियर कॉम्बिनेशन झिरो वेक्टरच्या स्वरूपात मांडता येतो, पण नॉन कोप्लेनर असताना सुद्धा जर लिनियर कॉम्बिनेशन झिरो येत असेल तर याचाच अर्थ देन x इक्वल टू y इक्वल टू z इक्वल टू 0. आता याचं प्रूफ कसं करायचं? पहिल्यांदा काय आवश्यकता नाही प्रूफ, याची प्रूफ काय विचारतात, पण जरी विचारलं तर पहिल्यांदा मानून घ्या x a बार प्लस y b बार प्लस z c बार इक्वल टू झिरो वेक्टर. सपोज x नॉट इक्वल टू झिरो घ्या, बघा काय होतंय x नॉट इक्वल टू, तर आपल्याला x a बार बरोबर काय येतं मायनस y b बार मायनस z c बार येतं. तर x ची व्हॅल्यू झिरो नाही म्हणून डिवाइड करू शकतो, a बार बरोबर मायनस y अपॉन x b बार मायनस z अपॉन x c बार, x ला डिवाइड. काय दिसतं पहा, एक वेक्टर या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपात मांडता येतं. म्हणजे a बार b बार सोबत कोप्लेनर येतात, पण त्यांनी काय दिलंय नॉन कोप्लेनर, ज्याच्याशी विसंगत आलं म्हणजे आपण जे मांडलं ते चुकीचं आहे, म्हणजे x इक्वल टू झिरो हे बरोबर आहे. पण x नॉट इक्वल टू झिरो घेतल्यामुळे आपल्याला काय मिळालं, a बार b बार c बार कोप्लेनर. तर a बार b बार c बार हे नॉन कोप्लेनर दिले, तर दिलेले ते विसंगत येतं, म्हणजे आपण जे मांडलं ते चुकीचं आहे, म्हणजे x इक्वल टू झिरो हे बरोबर आहे. तसंच y इक्वल टू तसंच z इक्वल टू झिरो म्हणते. याचा प्रूफ काय विचारते फक्त माहिती असू. and the corollary second. Vectors a bar b bar, vectors a bar b bar आणि या दोन्हीचं लिनियर कॉम्बिनेशन x a bar plus y b bar. a bar b bar चं लिनियर कॉम्बिनेशन x a bar plus are always coplanar vectors. Coplanar vectors are coplanar vectors. हे वेक्टर्स नेहमी कोप्लेनर असतात फॉर ऑल x and y. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यूज काय असते, 2a बार प्लस 3b बार असते, 3a बार मायनस b बार असते, काही असेल तर येतात. यानंतर आपण पाहणार आपण 3D जॉमेट्री. फक्त हेडिंग घेऊन ठेवा, नेक्स्ट टाइमला आपण 3D जॉमेट्री बघूया. वरती हेडिंग घेऊन ठेवा 3D जॉमेट्री. इथपर्यंतचा पार्ट आपण आज पाहिलेला आहे. पुढच्या तासाला आपण 3D जॉमेट्री बघूया. 3D जॉमेट्री किंवा 3D जॉमेट्री किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम इन स्पेस हा भाग आपण पुढच्या तासाला. ओके.